सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी तिलारी भागात अवकाळी पावसाचा तडाखा, काही भागात गारांचा पाऊस। नंदुरबारमधील सातपुड्याच्या दुर्गम भागात भीषण पाणी टंचाईचं संकट, गाढवाच्या मदतीनं 200 फूट खोल दरीतून पाणी आणण्याची वेळ। शहादा शहरातील डोंगरगाव रस्त्यावर अपघातानंतर प्रशासनाला जाग, अपघातस्थळी गतिरोधक बसवण्याचं काम सुरू, TV9च्या बातमीची दखल। नंदुरबार जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढायला सुरुवात, लिंबाच्या मागणीत वाढ, लिंबाला 120 ते 150 रुपये भाव। धुळे जिल्ह्यात भाजीपाल्याची आवक वाढल्यानं दर घसरले, सर्वसामान्यांना दिलासा। नंदुरबार बाजार समितीत ओल्या लाल मिरचीची 2 लाख क्विंटल आवक, गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादनात 35 ते 40% घट। जालन्याच्या मंठा शहरात शंकरपटाचं आयोजन, मोठ्या संख्येने बैलगाडा मालक सहभागी, बैलगाडा शर्यतप्रेमींनी अनुभवला बैलजोड्यांचा थरार। आज मुंबई बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी निवडणूक, मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर निवडणुकीची घोषणा। 1.5 वर्षांपूर्वी सभापती आणि उपसभापतींनी राजीनामा दिला होता। मुंबईच्या तुर्भेमध्ये धावत्या एसटी बसला आग, तुर्भेच्या ब्रिजवरून खाली उतरत असताना आग लागली, आगीचं कारण अस्पष्ट। भिवंडी पालिका क्षेत्रात फवारणीच्या माध्यमातून स्वच्छतेवर भर, आयुक्तपदी अनमोल सागर यांची नियुक्ती झाल्यानंतर स्वच्छतेसाठी वेगवान कामं। नंदुरबार पुणे रेल्वे सुरू करण्याची नंदुरबार जिल्ह्यात मागणी, गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा। जळगावच्या MIDCतील ई सेक्टरमधील ग्रीन अँड इको सोल्युशन कंपनीतून 3 लाखांची चोरी, घटना सीसीटीव्हीत कैद, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सांगलीच्या कृष्णा नदीच्या सरकारी घाटावर पतीकडून पत्नीची गळा चिरून हत्या, खुनानंतर हल्लेखोर पती फरार, पोलिसांकडून तपास सुरू। सांगलीच्या मिरजेत जुन्या वादातून कोयता गँगमधील एकाचा खून, 2 जण जखमी, 2 गटाकडून पोलिसात तक्रार। बोईसरच्या MIDC मधील मधुर नाक्याजवळ भीषण अपघात, भरधाव कारनं एका व्यक्तीला फरफटत नेलं, अपघातानंतर कार चालक पसार। जळगावच्या अमळनेरमध्ये रस्ता खोदताना पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया, परिसरात सर्वत्र चिखल, अवघ्या 1.5 फूट खाली पाईपलाईन टाकल्यानं आश्चर्य व्यक्त। अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील मढी यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना बंदी, ग्रामसभेचा ठराव, परंपरा न पाळता भावना दुखवल्या जात असल्याचं देण्यात आलं कारण। धुळ्यातील साखरीमधील पिंपळनेर नगर परिषदेला 1 वर्ष पूर्ण, आमदार मंजुळा गावितांकडून घंटा गाड्यांचं लोकार्पण। अंबरनाथच्या सिरवी समाजाची महाकुंभ यात्रा, 45 भाविकांनी प्रयागराजला केलं गंगास्नान, अंबरनाथला परतताच भाविकांचं जंगी स्वागत। इंदापूर बस आगारात नवीन 10 बसेस दाखल, उद्घाटनावरून राष्ट्रवादी आणि पवार गटात श्रेयवाद, तर उद्घाटनाचा अधिकार कोणाला यावर टीका करायची नाही, दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया। जळगावच्या दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील राख मिश्रित पाणी तापी नदीत सोडल्याची धक्कादायक बाब उघड, 3.5 लाख लोकसंख्येचा जलस्रोत दूषित। फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस परभणीच्या नद्यांनी तळ गाठायला सुरुवात केली आहे, सोनपेठ तालुक्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता। चंद्रपूरच्या कोरबना तालुक्यातील मिरची युरोपात निर्यात होणार, कृषक स्वराज शेतकरी उत्पादक कंपनीचा पुढाकार, कोरपरा तालुक्यात 820 हेक्टर क्षेत्रावर मिरचीची लागवड। भंडाऱ्यात भाजी बाजारात गवारीला मागणी वाढली, गवार शेंगांची 60 रुपये प्रति किलो दराने विक्री सुरू। वाशिम जिल्ह्यात उन्हाळी पिकांच्या पेरणीचा प्रश्न गंभीर, जिल्ह्यातील जलस्रोतांची पातळी घटल्यानं सिंचनाचा प्रश्न, वाशिममध्ये सरासरी 5989 हेक्टरवर पेरणी अपेक्षित। चंद्रपूर नगरपालिकेच्या व्हर्टिकल गार्डनची झाडं चोरीला, लाखो रुपयांचा खर्च करून तयार केलेली झाडं चोरीला। लातूरच्या उदगीरमध्ये दाल मिलला आग लागल्याची घटना, आगीत मिलचं मोठं नुकसान, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न। वर्ध्यात दूध घेऊन जाणाऱ्या वाहनाला आग लागल्यानं नुकसान, बॅचलर रोडवरील पहाटेच्या सुमारास घडली घटना।
आमदार अभिजित पाटलांकडून तहसीलदाराची खरडपट्टी. तहसीलदार 4 दिवसांच्या मेडिकल रजेवर, तर मुंबईत बदलीसाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती. श्रीरामपुरात सुजय विखे पाटलांनी महिला सुरक्षेची जबाबदारी स्वीकारली. जोपर्यंत रात्री 12 वाजता एखादी मुलगी एकटी बाहेर फिरायला घाबरणार नाही तोपर्यंत श्रीरामपूर सोडणार नाही, विखेंची प्रतिक्रिया. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये अतिक्रमणग्रस्त व्यापाऱ्यांकडून श्रीरामपूर बंदची हाक. पुनर्वसन करण्याची मागणी. बंदला संमिश्र प्रतिसाद. श्री क्षेत्र भीमाशंकरमध्ये महाशिवरात्रीची तयारी सुरू. भीमाशंकर देवस्थानकडून मंदिर आणि परिसराची स्वच्छता. राजगड तालुक्यातील वेल्हेमध्ये स्वयंभू मेंगाई देवी यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धांचं आयोजन. तोरणागडाच्या पायथ्याशी भरते यात्रा. कुस्ती स्पर्धेत राज्यभरातील 150हून अधिक पैलवान सहभागी. जुन्नरच्या कुतुबशाह फकीर पीरबाबा दर्ग्यात 1233वा वार्षिक उरूस साजरा. उरूस निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. मुस्लिम बांधवांची गर्दी. जळगावात संत गाडगे महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक. गाडगे महाराजांची वेशभूषा परिधान करून स्वच्छतेबाबत जनजागृती. कारंजा तालुक्यातील कामरगाव ग्रामीण रुग्णालयाची इमारत अत्यंत जीर्णावस्थेत. इमारतीच्या स्लॅबला मोठ्या भेगा आणि प्लास्टर कोसळत असल्याचंही समोर. मूलभूत सुविधांचा अभाव आणि जीर्ण इमारतीमुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ. गडचिरोलीत वाघ बिबट्याची शिकार करून कातडीचा अवयव विक्रीचा प्रयत्न. कातडीची विक्री करणाऱ्या टोळीला वनविभागाकडून अटक. धुळे महापालिकेच्या आयुक्त्या कर थकबाकी वसुलीवर थेट रस्त्यावर. मालमत्ताधारकांकडे जवळपास 101 कोटींची थकबाकी. मार्च अखेरपर्यंत थकबाकी वसुलीसाठी पथक तयार. अकोल्यात परीक्षा केंद्रात रील शूट करून इंस्टाग्रामवर पोस्ट. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. या प्रकरणी काय कारवाई होणार याकडे लक्ष. अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचं समजताच आईकडून मुलीची हत्या. आई आणि लहान बहिणीकडून गळा दाबून हत्या. नालासोपारा पश्चिमेच्या यशवंत गौरव परिसरातली घटना. रत्नागिरीत उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा दादर रत्नागिरी पॅसेंजर ट्रेनमध्ये विनयभंग. पीडित तरुणी रत्नागिरीमधून खेडमध्ये कॉलेजचा फॉर्म भरण्यासाठी निघाली होती. आरोपी तरुणाला चिपळूणमध्ये ठोकल्या बेड्या. बुलढाण्याच्या बाळापूर तालुक्यातील एका व्यक्तीची जळगाव जामोदमध्ये फसवणूक. पोलिसांकडून 2 आरोपींना अटक. नागपुरात दुचाकी चोरी करणारे 3 आरोपी अटकेत. चोरांकडून 62 पेक्षा अधिक दुचाकी जप्त. वर्ध्यात बसस्थानक तसंच गर्दीच्या ठिकाणी सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या 2 महिलांना अटक. 4 गुन्हे उघडकीस. 4,17,000चा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. रत्नागिरीच्या खेडमध्ये विहिरीत पडलेल्या व्यक्तीला आणि श्वानाला अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवलं. 2 ते 3 तासांनी दोघांनाही अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढलं. धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांची सोलापूर महानगरपालिका आयुक्त म्हणून बदली. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या कार्यालयात पार पडला निरोप समारंभ. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबईत लग्न सोहळ्यात एकत्र. शासकीय अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नात भेट. भिवंडीच्या सभेत बोलताना मंत्री नितेश राणे यांची जीभ घसरली. सर्व धर्म समभावावर बोलताना नितेश राणेंकडून अपशब्दाचा वापर.